आज आपण सर्व जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मोहोळ जिल्हा परिषदेच्या शिवसेनेचे उमेदवार अरुण ठाकरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने हनुमानाच्या मंदिरामध्ये हनुमानाचा आशीर्वाद घेऊन आपण आज या ठिकाणी प्रचाराची सुरुवात करत आहे। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी देसाई यांना या ठिकाणी नतमस्तक होऊन आजच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार शांताराम मोरे, सन्माननीय पाठारे, सन्माननीय दत्तू पाटील, या तालुक्यातील तालुका प्रमुख उमेश पाठारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश खंदे, युवसेना तालुका प्रमुख, या गावातील सन्माननीय सर्व पदाधिकारी, अरुण अधिकारी, आपल्याला सर्वांना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी पक्षाच्या वतीने शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करत आहे। आपल्याला ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना एका विचाराने, एक मताने सर्व पदाधिकाऱ्यांना मी अरुण ठाकरे शिवसेनेचा उमेदवार आहे असं समजून प्रत्येकाने काम करायचं आहे। आणि म्हणून कमी वेळेमध्ये आपल्याला सर्वांना लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। या ठिकाणी आपली पंचायत समितीचे जिल्हा परिषदेमधली सत्ता जे आहे ते सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला प्रामाणिकपणे सोडवायचे आहेत। आणि जे प्रश्न आतापर्यंत सोडवलेले आहेत ते सुद्धा लोकांना सांगायचे आहेत। आणि जे लोकांचे प्रश्न असतील ते सुद्धा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांकडून घेतलं पाहिजे। आपल्या जिल्हा परिषदच्या ठाकरे मॅडम महिला बालकल्याणच्या सभापती म्हणून त्या काम करत होते। आणि म्हणून या ठिकाणी अरुण ठाकरे प्रशासनाचा गाढा अभ्यास आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या या जिल्हा परिषद गटातल्या विकास कामांसाठी होणार आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांना आवाहन करतो, विनंती करतो, कार्यकर्त्यांनी मी वाडा तालुक्यामध्ये जाहीर केलेला आहे, नव्हे तर संपूर्ण लोकसभेमध्ये तोच पॅटर्न लागू होणार आहे। पॅटर्न आहे पक्षामध्ये गडबाजी, गद्दारी आणि हा माझा तू माझा हे चालणार नाही। पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या बरोबर निवडणुकीच्या कालामध्ये जर आपला पक्ष आणि पक्षाचा उमेदवार धनुष्यबाण सोडून दुसऱ्या पक्षाचा काम करण्याचा या दुसऱ्या पक्षाच्या मंडपामध्ये जरी गेला तरी पक्षातनं त्याला हाकलला जाईल, पक्षाचं काढलं जाईल। याच्या पुढे पक्षाचा काम प्रामाणिकपणेच आपल्याला करावा लागणार आहे। शिवसेनेची निष्ठा ही कायम असायला पाहिजे। आणि म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपल्याला आपला उमेदवार आपण ज्याच्यासाठी काम करतो तो निवडून आल्यानंतर आपल्याला चार चौकामध्ये, नाक्याच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जिथे उभा राहाल तिथे तुम्हाला सन्मान मिळेल। तो उमेदवार जर पडला तर तुमचा अपमान होणार आहे, तुम्हाला मान खाली घालावा लागणार आहे। आणि म्हणून
ही निवडून आणलेली तुम्हीच सीट आहे. त्याच्यामुळं हे तांत्रिक दृष्टिकोनातनं ही अडचण निर्माण झाली आणि म्हणून पोटनिवडणूक लागलेली आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे का या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक आदर्श मुख्यमंत्री पाहिला जातो. नव्हे तर सुप्रीम कोर्ट आणि देशाचे पंतप्रधानही म्हणताय उद्धव ठाकरे यांचा कोविड मधलं काम हा उत्कृष्ट आहे, चांगलं काम आहे. त्याच्या ह्याच्यामुळं आपल्याकडे आदर्श आहे. आपण उद्धवसाहेब ठाकरे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी पहिले ते आपले शिवसेनेचे पक्ष प्रमुख आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचे शिवसैनिक म्हणून ते जर इतकं आदर्शयुक्त काम त्यांचं असेल तर आपलाही काम शिवसैनिक म्हणून साधेच असा काम असायला पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत होते का शिवसैनिक हा माझा सर्व उच्च स्थानी आहे. शिवसैनिक त्याचा मान आणि सन्मान हे मोठा असायला पाहिजे आणि म्हणून शिवसैनिकांच्या प्रति बाळासाहेबांनी जे काढलेले शब्द आहेत ते शब्द पक्षाच्या पदावर असलेल्या कार्यकर्त्यापेक्षाही शिवसैनिकाला मोठं स्थान आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे का आपण आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण या ठिकाणी 2 दिवसामध्ये या ठिकाणी आपले राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांचं महाराष्ट्रभर चांगलं काम आहे का महाराष्ट्र त्यांना एक वेगळ्या आशेने त्यांच्याकडे पाहत आहे. कोणाचाही दिन दुबळ्याचा दिघे साहेब जसं काम करत होते तसंच काम एकनाथजी शिंदे साहेब करत आहे आणि म्हणून त्यांच्या कामावर प्रभावित होऊन ठाणे आणि पालघरमध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी पदाधिकारी कितीतरी लोकप्रतिनिधी हे शिवसेनेमध्ये जोडले जात आहे. कारण ते मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांचं एकदम चांगलं काम व्यवस्थितरित्या राज्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून या ठिकाणी 2 दिवसात ते सुद्धा या पालघर जिल्ह्याच्या पोटनिवडणुकीमध्ये वाडा तालुक्यासाठी उद्या या परवा या 2 दिवसाच्या याच्यामध्ये आज संध्याकाळी क्लिअर होईल. तो दौरा होणार आहे. आपल्या प्रत्येक उमेदवाराच्या गटामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करण्यासाठी आणि त्याचबरोबर कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी ते आपल्याला सगळ्यांना भेटणार आहे. आणि म्हणून आज सुद्धा आपल्या या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे त्यांचा संध्याकाळी दौरा आहे. तोही दौऱ्याच्या अग्नी आणि तयारी जी आहे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये त्यांची एक मीटिंग होईल. आपल्या कार्यकर्त्यांना भेटतील अशा स्वरूपाचं जी भेट आहे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी. कारण निवडणुका ही कार्यकर्त्यांच्या बलावर जिंकली जातो. मी जरी जिल्हा प्रमुख असलो तरी मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे. आपण मतदाराला विनंती आपण करणार आहे. आपल्या गावामधलं आपलं काम चांगलं असेल तर गावची लोक सुद्धा आपल्या सोबत येत असतात. आपण लोकांसाठी सुखात दुःखामध्ये किती काम करतो याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्याकडे पाहून आपलं काम पाहून राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब दादा भुसे हे आपले नेते आहेत आणि त्यांचं काम जे चांगलं आहे ते कामाला पाहून लोक प्रभावित असतात आणि आपल्याला सगळ्यांना त्यांना सांगायचं असतं मतदाराला. या ठिकाणी अरुण उभा आहे. अरुण ठाकरे जे आहे आपल्याला आपल्याचा उमेदवार आहे. प्रशासनाचा गाडा अभ्यास आहे आणि म्हणून आपल्याला मी विनंती करायला आलेला आहे. कार्यकर्त्यांनी कुठलीही गोष्ट कुठल्याही कार्यकर्त्यांनी जर आपल्याला चुकीचं काय सांगितलं तर तात्काळ मला फोन करायचा आहे. त्याचं कारण असं आहे का संभाव्य जर चुकीची माहिती माझ्याकडे जर कुठल्या पदाधिकाऱ्याबद्दल आली कार्यकर्त्याचा पाऊल इकडं तिकडं परत आहे असं मला जर कळलं तर निवडणुका चालू निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर कारवाई करेन असं नाही. चालू निवडणुकीमध्ये मतदान चालू असताना सुद्धा जर पक्षाचा पदाधिकारी म्हणून जर कोण चुकला तर मतदान संध्याकाळी 5 वाजता संपायच्या अगोदर त्याला त्या पदावरनं हकललं जाईल. नंतर बघू, बैठक घेऊ, कारवाई करू, काय होतं चिंतन करू, मंथन करू, ते बंद केलं मी. माहिती पुरावा जर व्यवस्थित असला तर वेळ लागणार नाही आहे. आणि कुठला पदाधिकारी असा समजत असेल का मी आहे म्हणून शिवसेना आहे, तू चुकीचा काम करत असेल तर तुझी आम्हाला गरज नाही आहे. तू काम चांगला करत असेल तर आम्ही तुझ्या सोबत आहे.
तू काम चुकीचं करणार असेल तर तुझ्याशिवाय तुझ्यासारखे 100 कार्यकर्ते दुसरे तयार होतील जे वेटिंगला आहेत. त्याच्यामुळं कोणामुळं पक्षाचं काम थांबणार नाहीये. आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी विनंती करतो का आपला काम, आपल्या पक्षाचं काम, आपण शिवसेनेचं काम करतो. त्याच्यामुळं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला विचलित होता कामा नये, मनामध्ये थोडासा सुद्धा स्पर्श येता कामा नये. आणि म्हणून आपल्या या उमेदवारांना आपण सगळ्यांनी मोठ्या मताने 1000-2000च्या लीडने, मी गाडीतही बोललेलं आहे, आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो, एक मत जोडण्याचं काम आपण करावा. लोकांचे सुख दुःखाच्या मध्ये आपण उपयोगी यावा. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर आपण चांगलं काम केलं तर आपल्याला समाधान मिळतो, पुण्य मिळतो. आणि आपल्याकडनं काम चांगलं नाही झालं तर पक्षाचंही नुकसान होणार आहे, तुमचंही नुकसान होणार आहे, आणि समाधान सुद्धा मिळणार नाहीये. त्याच्यामुळं चांगल्या कामाने समाधान मिळतो. मी या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का आपण व्यासपीठावर बसलेले आणि आपण याच्यामध्ये काही अंतर नाही. मी तुमच्यासारखा कार्यकर्ता आहे, मी कोणी नेता नाही आहे. मी 100% पक्ष प्रमुख, याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे, आनंदी साहेबांचा शब्द आणि त्यांचा आदेश अंतिम मानत होतो. आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा शब्द अंतिम मानून या ठिकाणी मी काम करतो. मी कधीही पक्षाच्या आदेशाचा उल्लंघन करत नाही. ते सांगतील तो तसंच काम करतो. तुम्ही तुमच्याकडनं सुद्धा माझी तीच अपेक्षा आहे का आपण सुद्धा जर मला ते सांगितल्यानंतर मी तसं काम पक्षाचं प्रामाणिक करतो. तसं मी जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपणही प्रामाणिकपणे काम कराल, ही आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि अरुण ठाकरे यांना आपलं उमेदवार, आपले पक्षाची निशाणी धनुष्यबाण आहे. त्याच्या 5 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या वेळेला आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. आपल्याशिवाय, आपण काम केल्याशिवाय, आपण लोकांच्या घराघरात जाऊन आपण मतदान मिळवल्याशिवाय अरुण ठाकरे निवडून येणार नाही आहे. कसाही उमेदवार तुम्ही कोणालाही आणा, जोपर्यंत कार्यकर्ता माझा शेवटचा घाम घालत नाही, मेहनत करत नाही, तो लोकांना जोपर्यंत विनंती करत नाही, आमचा उमेदवार आणि आमचा पक्ष हे त्यांना पटवून देत नाही, तोपर्यंत आपण निवडून येत नाही आहे. म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपण प्रचंड मेहनत घेऊन अरुण ठाकरे यांना आपण निवडून आणाल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.